नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसाने हिमायतनगर शहरातील उच्चभ्रू वस्तीत पाणी शिरलं। त्यामुळे शहरात जवळून जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम देखील अर्धवट आहे। पुलाच्या एका बाजूने पाणी जाण्याची वाट सुरू असून दुसरी बाजू बंद आहे आणि दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यात सुद्धा पावसाचा हाहाकार सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि माहूर इथल्या धनोडा पुलावरून पाणी वाहत असून पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलाय आणि या मुसळधार पावसामुळे माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अकोल्यामध्ये देखील पावसाच्या सरी बरसल्या आहेत। दमदार पावसामुळे अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड धरण 92% भरले। त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी धरणाचे 4 पैकी 2 दरवाजे उघडण्यात आले। यातून 1.34 क्युसेक मीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्क करण्यात आले। तर वाशिम, कारंजा, रिसोड, मंगळूरपीर या तालुक्यांसोबतच अनेक भागात काल रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि रात्रीपासून सलग पावसानं सखल भागात पाणी साचलंय। विहिरी आणि विंधन विहिरीची पाणी पातळी वाढण्यासाठी त्यामुळे मोठी मदत झाली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। कशेडी घाटाला पर्याय असलेल्या घाटातील या दुसऱ्या बोगद्याचं काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग अभियंता पंकज गोसावींनी दिली। कशेडी घाटातील दुसरा भुयारी बोगदा 4 सप्टेंबरपासून खुला होणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर तिकडे यवतमाळच्या पुसद शहरामध्ये काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होतोय। रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे घरात पाणी शिरल्याचं समोर आलंय। पुसदच्या शंकरनगर श्रीरामपूरमधील पंचवटी भागातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याची नासाडी झाली आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। यवतमाळमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं, जनजीवन विस्कळीत झालं। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे पिकं धोक्यात आली आहेत। तर बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला, त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेत। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्क करण्यात आलंय।